मान्सूनची वाट पाहणाऱ्या मुंबई पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राची काळजी वाढवणारी बातमी आहे। मान्सूनची प्रगती मंदावली आहे, त्यामुळे तो पुढे सरकण्यास उशीर लागणार आहे। एल निनोच्या संकटानं रंग दाखवायला सुरुवात केली आहे आणि आधीच कमी असलेला पाऊस आता दडी मारून बसला आहे। मुंबई पुण्यात हा वीकेंड मान्सूनचा असेल अशी अपेक्षा होती, पण दापोलीच्या हर्णे बंदरापर्यंत पोहोचलेला मान्सून पुढे अवघ्या 150 किलोमीटरवर असलेल्या मुंबईकडे सरकायला तयार नाही। केरळमधून कोकणात आणि कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर पर्यंत तो झपाट्याने पुढे सरकला, पण 5 दिवस मान्सूनची रेषा महाराष्ट्रात पुढे सरकलेली नाही। मान्सून 2-3 दिवसात पुढे सरकेल असं हवामान खातं गेले 5 दिवस सांगत होतं, पण मान्सूनची प्रगती मंदावल्यानं हवामान खात्यानं शनिवारी जाहीर केलं, पुढील काही दिवस पावसासाठी अनुकूल स्थिती नसल्याने आता उर्वरित महाराष्ट्राला मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे। त्यांचा जर आपण अंदाज बघितला तर पावसाचे इतके जास्त काही संकेत नाही आहेत, म्हणून मान्सून महाराष्ट्रामध्ये पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल नाही आहे आणि त्यामुळं जो काही पाऊस पडतो आहे तो वादळी स्वरूपाचा आहे किंवा मग पूर्वमोसमी पाऊस आहे। या पावसाच्या बेसिसवर शेतकऱ्यांनी पेरणी करू नये आणि कृषी खात्याकडनं किंवा राज्य शासनाकडनं ज्या काही सूचना दिल्या जातात पेरणीविषयक त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। हवामान खात्याचा हा अंदाज पाहता मुंबईच काय तर पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रालाही यावर्षी मान्सून वाट पाहायला लावणार आहे। या वीकेंडला मान्सूनची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांची हवामान खात्याच्या या नव्या अंदाजानं निराशा झाली आहे। बघा, मुंबईमध्ये गरम खूप होत आहे, यंदा पाऊस पण खूप उशिरा आहे। ऑलमोस्ट जून महिना चालू झाला आहे, पण पाऊस काही झाला नाही अजून आहे। पाऊस उशिरा असल्यामुळे गरम खूप होत आहे आम्हाला आणि ऑलरेडी पाण्याचा शॉर्टेज पण आहे, त्याच्यामुळे बरेच इश्यू होतात आहे मुंबईकरांना। भरपूर हाल होतात मुंबईकरांचे आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही, लय दुःखाची गोष्ट आहे। पाऊस भरपूर पडला पाहिजे, अगोदरच पडला पाहिजे, 10 दिवस अगोदरच पडला पाहिजे पाऊस। लय टेन्शनमध्ये, गरमी भरपूर वाढलेली आहे। गरम आता तर भरपूर होतं, गरम भरपूर म्हणजे भरपूर गरम होतो। एका रुमाला घेऊनच फिरतो मी, थंड पाणी पित असतो। ज्या एल निनोची शक्यता वर्तवली गेली ते सक्रिय झालंय। प्रशांत महासागरात एल निनोची परिस्थिती निर्माण झाली आहे। तिथं समुद्र सपाटीचं तापमान अर्ध्या अंश सेल्सिअसनं वाढलंय। पुढच्या 2 महिन्यात 1 ते 1.5 अंशाने आणखी वाढू शकतं। एल निनो सक्रिय म्हणजे पाऊस कमी पडणार हे गणित आतापर्यंत बहुतांश वेळा सिद्ध झालंय। त्यातच जून महिन्यात आतापर्यंत साधारण 25% कमी पाऊस झालाय। एल निनोमुळे यावर्षी राज्यात 90% कमी पाऊस होईल असं हवामान खात्यानं सांगितलंय। एल निनो हा पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये सक्रिय झालेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट मान्सूनवर होण्याचे चान्सेस ऑलरेडी आहेत। यावर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीच्या 90% इतकाच पडण्याचे चान्सेस आहेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे एल निनोचा प्रभाव आपल्या मान्सूनवर असणार आहे। पूर्ण जो आपला मान्सून पिरियड आहे जून ते सप्टेंबर ह्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस आहेत। आता तो सक्रिय झालेला आहे आणि त्याची तीव्रता अजून वाढण्याचे चान्सेस आहेत, म्हणून या वर्षीचा जो मान्सून आहे त्याचा मान्सूनचा जो पाऊस आहे तो आपल्याकडे कमी पडण्याचे चान्सेस नक्कीच आहे। गेल्या 30 वर्षात 5 वेळा एल निनो सक्रिय झाला आणि त्यावेळी बहुतांश वेळा कमी पाऊस झाला। 1997 मध्ये एल निनो असूनही 100% पाऊस झाला होता। 2002 मध्ये एल निनो असताना 79% पाऊस झाला। 2009 मध्ये एल निनो सक्रिय झाल्यानं 82% पाऊस झाला। 2015 मध्ये एल निनो असताना 87% पाऊस झाला। 2023 मध्ये एल निनोमुळे 95% पाऊस झाला होता। आतापर्यंत एल निनोच्या वर्षात ईशान्य भारत आणि दक्षिण भारताच्या टोकावर सर्वसाधारण पाऊस झालाय, उर्वरित भागात मात्र कमी पाऊस झालाय। आता मान्सूनच्या काळातच एल निनो अधिक तीव्र होत असल्याने ईशान्य भारत वगळता देशात कमी पाऊस होण्याचा धोका वाढलाय। नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान एल निनो सर्वाधिक तीव्र होणार असल्याचं अमेरिकेतील NOAA संस्थेनं म्हटलंय। या काळात एल निनो सुपर स्ट्रॉंग असण्याची शक्यता 63% वाढली आहे। महिनाभरापूर्वी 37% शक्यता वर्तवण्यात आली होती। यावर्षी पाऊस कमी असेलच, पण त्यामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। आधीच उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एल निनोबाबत येणारे नवे अंदाज चिंता वाढवणारे आहेत। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।